नमस्कार मंडळी. घावणे म्हटले की आपण अगदी घावणे खाण्यासाठी तुटून पडतो. परंतु थांबा हा, आज आपण तांदळाचे नाही तर उपवासाचे घावणे बनवणार आहोत. नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमचे आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मऊ लुसलुशीत उपवासाचे घावणे आणि त्यासोबत चटणी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घेतला आहे. ते स्वच्छ धुवून घेऊया. नंतर याच वाटीच्या मापाने आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाण्याची आपण मिक्सरच्या भांड्यातून चांगली पावडर करून घेऊया. आता या भगरमधील पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहे. नंतर यामध्ये आपण साबुदाण्याची पावडर टाकूया आणि याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी दही घेतलं आहे ते यामध्ये टाकूया. हे दही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक वाटी पाणी टाकून पुन्हा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीच्या मापाने मोजून मापून घ्यायचं आहे. तुमच्या जवळ जी वाटी असेल त्या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्या. आता आपल्याला झाकण ठेवून हे मिश्रण 1 तास भिजत ठेवायचं आहे, म्हणजे वरीचे तांदूळ छान भिजले जातील. जर आपल्याला घावणे लवकर करायचे असतील तर यामध्ये कोमट पाणी टाकून हे मिश्रण भिजत ठेवायचं, म्हणजे लवकर करता येते. आता आपण चटणी बनवून घेऊया. इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेऊन त्याचे पातळ काप करून घेतले. त्यामध्ये 3 ते 4 मिरच्यांचे तुकडे, चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून छान मऊसूर पेस्ट तयार करून घेतली आहे. इथे बघू शकता आपली चटणी तयार आहे. आता झाकण काढून पाहूया. आता या मिश्रणाची आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून मऊसूर पेस्ट करून घ्यायची आहे, कारण जर आपण डायरेक्ट याची घावणे बनवायला गेलो ना तर व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे आपण याची मिक्सरच्या भांड्यातून छान मऊसूर पेस्ट तयार करून घेणार आहोत. इथे आपली छान मऊसूर पेस्ट तयार झाली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चिमटी इनो टाकून त्यावर थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल. आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या बॅटरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे घावण्याचं पीठ पातळ करून घेतलं आहे, कारण घावण्याचं पीठ हे थोडं पातळच असतं. आता आपण घावणे बनवायला घेऊया. गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन व्यवस्थित गरम झाल्यावर पॅनला तेल लावूया आणि मोठ्या आचेवर आपल्याला हे घावण्याचं पीठ आहे ते आपल्याला 1 पळीभर ओतायचं आहे, म्हणजे छान जाळी येते. घावण्याचे पीठ ओतल्यानंतर आपल्याला आच कमी करून या पॅनवरती झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढूया. घावणं व्यवस्थित शिजलं की आपोआपच बाजूने कडा मोकळ्या होतात. कडा मोकळ्या झाल्या की आपण अलगद चमच्याने घावणं उचलायचं आणि पलटी मारायचं आहे. आपल्या इथे उपवासाचं घावणं तयार आहे. खूप छान जाळी आली आहे. घरामध्ये जर आपण कोणाला हे घावणं दिलं ना खायला तर कोणाला कळणार सुद्धा नाही पटकन की हे वरीच्या तांदळाचे घावणे आहेत ते. तुम्ही पण बघू शकता खूप छान जाळी आली आहे घावण्यांना. आपल्या इथे उपवासाची घावणे आणि चटणी तयार आहे. आता नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्रमध्ये बहुतेक जणांचे उपवास असतात, तर त्यानिमित्ताने उपवासाच्या अजून मी बऱ्याच रेसिपी घेऊन येणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ सहज पोहोचेल. धन्यवाद.